आज आपण महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालक यांनी काढलेला जो परिपत्रक तो दिनांक 10 जानेवारी 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे। त्याचा असा विषय बघा 2025-26 ला आपल्याला त्या पहिल्या वर्गात विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घ्यायचंय, ऍडमिशन करायचंय, तर दाखलपात्र विद्यार्थी कोणते असू शकतात या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। बघा विषय असा आहे आजचा, सन 2025 या शैक्षणिक सत्रात आरटी 25% ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत। हे जरी आरटी 25% ऑनलाईन प्रवेशासाठी असलं तरी ते आपल्यासाठी लागू पडते। या ठिकाणी आपण पाहूया, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2025 या शैक्षणिक सत्रात आरटी 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत आणि या सूचना आपल्याला देखील लागू पडतात। या ठिकाणी आपण पाहूया, शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयाने मानवीन दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे। बघा 31 डिसेंबर करण्यात आला आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे। संदर्भित शासन निर्णयाने पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशासाठी किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। या ठिकाणी प्रवेशाचा वर्ग दिलेला आहे। प्ले ग्रुप नर्सरी इयत्ता पहिली पुढच्या तिसरा वर्ग म्हणजे नर्सरी KG1 KG2 आणि किमान वय 3+ चे पाहिजेत आणि वयोगट मान्य दिनांक 31 डिसेंबर 2025। आता आपल्याला इयत्ता पहिली दाखल करायचे जे विद्यार्थी त्यांचा आपला दाखलपात्र विद्यार्थी कोण असणार आहेत, किमान वय 6+ चे आपण घेऊ शकतो। ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला ते दाखलपात्र विद्यार्थी आपण आपल्या शाळेमध्ये दाखल करू घेऊ शकतो। म्हणजे 31 डिसेंबर 2019 ते 1 जुलै 2018 पर्यंत आपल्याला ते दाखलपात्र विद्यार्थी आपल्या पहिल्या वर्गामध्ये दाखल आपण करू शकतो। म्हणजे हा जो 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे बालकाचं वय 6 वर्ष पूर्ण होत असतील त्याला आपण आपल्या पहिल्या वर्गात त्याचं दाखल करू शकतो। म्हणजे 31 डिसेंबर 2019 ते 1 जुलै 2018 पर्यंत आपण त्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्गात दाखल करू शकतो। असा हा शासन निर्णय दिनांक 25/7/2019 नुसार शाळा प्रवेशासाठी किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसाची शिथिलता देण्यात आलेली आहे। तरी उपरोक्त प्रमाणे आरटी 25% सन 2025 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आवश्यकता सुधारणा करण्यात यावी। हे जे 25% आरटी 25% साठी आहे, मात्र आपल्याला इयत्ता पहिली दाखल करायचे विद्यार्थ्यांचं वयोगट देखील या ठिकाणी आपण निश्चित करू शकतो। या ठिकाणी साहेबांची सही आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।